गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आता आपण फायनल अकाउंटचं पहिलं एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. यापूर्वी आपण फायनल अकाउंटचा फॉर्मॅट, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट आणि ॲडजस्टमेंट्स पाहिलेले आहेत. आता पहिलंच एक्झाम्पल आपण आत्ता रिसेंट झालेल्या मार्च 2020 या बोर्ड पेपरमधले घेणार आहे. आता या पेपरमध्ये मार्च 2020चा पेपर आहे तो. त्याच्यामध्ये फायनल अकाउंटचं जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल आहे फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट्स गिवन बिलो यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट ऑफ मेसर्स दुर्गेश अँड दिनेश. पहिलंच एक्झाम्पल आहे, त्यामुळे नीट लक्ष देऊन घ्या. त्यासाठी मी इथे ट्रेडिंग अकाउंट तयार केलेलं आहे, पण अकाउंट सांगण्यापूर्वी पहिल्यांदा हेडिंग असणं आवश्यक आहे. आपण कोणाच्या पुस्तकात अकाउंटिंग करतो आहे ते लिहिणं महत्त्वाचं आहे. पेपर आहे मार्च 2020चा, मेसर्स दुर्गेश अँड दिनेश. ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड. तारीख कंपल्सरी टाकायची आपल्याला, तारीख दिलेली असते एक्झाम्पलमध्ये. फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2016. 31 मार्च 2016 तारीख आहे, 31 मार्च 2016. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट स्वतंत्र पेजवर तुम्ही आखला तरी चालेल. इथे मी तुम्हाला लक्षात येण्यासाठी इथे टाकून ठेवलेलं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द एंडेड 31 मार्च 2016. कॉलमची नावं, डेबिट क्रेडिट, तारीख व्यवस्थित लिहा. त्याच्यानंतर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2016. बॅलन्स शीटला ॲज ऑन लिहितात, फॉर द एंडेड लिहित नाहीत. लायबिलिटीज अमाऊंट, ॲसेट्स अमाऊंट, पण इथे डेबिट क्रेडिट लिहायचं नाही आहे, कारण की हे स्टेटमेंट आहे, अकाउंट नाही. त्यामुळे याला टू आणि बाय असा शब्द वापरत नाहीत. आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हा तुम्ही तयार केला तरी चालेल, नाही तयार केला तर त्याचे आयटम इथे तुम्ही दाखवले चालतील. मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला सांगेन. आता आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार केल्यानंतर कसं एक्झाम्पल सॉल्व करतात हे पाहूया. याला मात्र डेबिट क्रेडिट लिहावं लागेल. या पद्धतीने आपण अकाउंट्स तयार केलेले आहेत. आता पहिल्यांदा पोस्टिंग तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. पेपरमध्ये तुम्ही पोस्टिंग लिहायची गरज नाही आहे. थोडंसं एक्झाम्पल आधी नीट पाहून घ्या. त्याच्यामध्ये प्रत्येक आयटम कुठे कुठे जाऊ शकतो ते आपण पाहायचं. ओपनिंग स्टॉक गुडशी संबंधित आयटम आपण नेहमी कुठे दाखवतो, ट्रेडिंग अकाउंटला. मी इथं टी लिहून ठेवलेलं आहे. पेपरमध्ये असं लिहायचं नाही आहे, आपण फक्त प्रॅक्टिस करतोय म्हणून हे लिहितोय. कॅश इन हँड, कॅश म्हणजे रोख रक्कम, म्हणजे मालमत्ता आहे आपली. मालमत्ता आपण ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉसला दाखवत नाही, तर मालमत्ता कुठे दाखवतो, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, म्हणून मी इथं ए लिहून ठेवलेला. डिस्काउंट अलाउड. आता डिस्काउंट अलाउड म्हणजे दिलेला आहे, दिला म्हणजे खर्च झाला. खर्च कुठे दाखवतो आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, पी लिहिलं. सॅलरी म्हणजे पगार, वेतन, कर्मचाऱ्याला देतो, कर्मचारी ऑफिसमध्ये काम करतो, ऑफिसचा खर्च प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, प्लांट अँड मशिनरी या तिन्ही आपल्या काय आहेत, फिक्स्ड ॲसेट आहेत. दीर्घ कालावधीसाठी आपल्या मालमत्ता आहेत, याला ॲसेट म्हणूयात आपण. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दाखवतो. सन्ड्री डेटर्स ही सुद्धा ॲसेट आहे, परंतु ही करंट ॲसेट आहे. आपण ज्यांना उधारीने माल विकतो याच्यामध्ये सातत्याने बदल होत जातात, याची किंमत वाढत जाते. अनेक व्यापाऱ्यांना आपण माल विकतो, त्यामुळे याची रक्कम कायम बदलत जाते, त्याला करंट ॲसेट म्हणतो, परंतु ही ॲसेट साईडलाच जाते. इंटरेस्ट पेड, व्याज दिलेलं आहे. इंटरेस्ट पेड खर्च आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. प्रिंटिंग अँड स्टेशनरी ऑफिसचा खर्च आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. परचेसेस म्हणजे माल खरेदी केला, मालाची नोंद ट्रेडिंग अकाउंटला करतो. वेजेस म्हणजे मजुरी आपण कामगारांना देतो, कामगार फॅक्टरीमध्ये काम करतात, म्हणजे ट्रेडिंग अकाउंटला. सेल्स रिटर्न हे सेल्समधून वजा करायचे असतात. परचेसेस रिटर्न परचेसमधून वजा करायचे. हे सेल्स रिटर्न कशातून वजा करायचे, सेल्समधून. मग सेल्सला मी ते टिक मार्क करून ठेवतो. बॅड डेट्स नुकसान आहे आपलं, बॅड डेट कुठे दाखवतो आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. बॅड डेट्स ॲडजस्टमेंटमध्ये असेल तर 2 इफेक्ट, आणि ट्रायल बॅलन्समध्ये असेल तर एकच इफेक्ट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. आता हे झालं डेबिटचे आयटम. एक पॉईंट तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचा, डेबिटचे आयटम एक तर डेबिटला येतात किंवा ॲसेट साईडला येतात. नीट लक्षात घ्या. डेबिटचे आयटम एक तर कुठे येतात, डेबिट साईडला, किंवा कुठे जातात, ॲसेट साईडला. आणि जर तो अपोजिट साईडला गेलाच, एखादा आयटम अपोजिट साईडला गेला तर तो त्यातून लेस करायचा असतो. म्हणजे डेबिटऐवजी क्रेडिट साईडला गेला किंवा ॲसेटऐवजी लायबिलिटी साईडला गेला तर तो काय करायचा असतो, लेस करायचा असतो. हे कसं, हे एक्झाम्पल सॉल्व करताना लक्षात येईलच. क्रेडिट साईडचा आयटम बघूयात. क्रेडिट साईडचा पहिला आयटम आहे कॅपिटल, आणि व्यवसायासाठी
मालकाने गुंतवलेलं भांडवल ही व्यवसायाची लायबिलिटी असते, हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला किंवा तुम्ही अकाउंट तयार केलं असेल तर त्या अकाउंटला दाखवायचं आहे. आपण स्वतंत्र अकाउंट तयार केलं आहे. कोणतं अकाउंट तयार केलं आहे? कॅपिटल अकाउंट. मग ते कॅपिटल अकाउंटला आपल्याला दाखवायचं आहे. सेल्स म्हणजे माल विक्री केला, ट्रेडिंग अकाउंटला दाखवणार. क्रेडिटर्स म्हणजे सावकार, ज्यांना आपण पैसे देणे आहे, हे काय आहे? लायबिलिटी आहे. बिल्स पेएबल म्हणजे हुंडीची रक्कम देणे आहे, देणे म्हणजे लायबिलिटी. बँक लोन, कर्ज घेतलं आहे आपण, म्हणजे ही सुद्धा आपली लायबिलिटी झाली. डिस्काउंट रिसिव्ड म्हणजे मिळालं म्हणजे काय झालं? उत्पन्न. आणि उत्पन्न कुठं दाखवतो आपण? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. आणि परचेस रिटर्न मग सांगितल्याप्रमाणे लेसच करायचे आहेत. फक्त हे रिटर्न कशातून लेस करायचे? परचेसमधून लेस करायचे आहेत. मग त्यासाठी मी परचेसला टिक मार्क करून ठेवतो, जेणेकरून त्याला आपल्याला एक व जागा सोडावी लागेल. परचेसला मी इथे टिक मार्क केलेले आहे. सेल्स रिटर्न सेल्समधनं वजा करायचे, परचेस रिटर्न परचेसमधनं वजा करायचे. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे डेबिटचे आयटम डेबिटला किंवा ॲसेटला असतात. त्याच पद्धतीने क्रेडिटचे आयटम कुठे असतात? एकतर क्रेडिट साईडला येतात किंवा एकतर कुठल्या साईडला येतात? लायबिलिटी साईडला. आणि तसंच जर अपोजिट साईडला गेला तो आयटम तर तो काय करायचा असतो? लेस. उदाहरणार्थ परचेस रिटर्न कोणत्या बाजूला आहे? क्रेडिट साईडला आहे, पण तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवत नाहीत, तर तो डेबिट साईडमधनं लेस करायचा. कशातून लेस करायचा? परचेसेसमधून. परचेस रिटर्न लेस करायचं. म्हणजे अपोजिट साईडला गेल्यानंतर क्रेडिट ऐवजी कुठल्या साईडला गेला? डेबिट साईडला, तर डेबिट साईडमधून तो काय करायचा आहे? लेस. तसंच सेल्स रिटर्न डेबिट साईडला आहेत, पण हे डेबिटला न दाखवता क्रेडिट साईडमधून काय करायचे आहेत? लेस करायचे आहेत. सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला असतात, त्यातून लेस करायचे आहेत. या पद्धतीने आता या एक्झाम्पलच्या ॲडजस्टमेंट कोणकोणत्या आहेत त्या ॲडजस्टमेंटसुद्धा आपण पाहूयात. एक्झाम्पल तुम्ही नीट पाहिलं असेल. आता ॲडजस्टमेंट बघा. पहिलं ॲडजस्टमेंट आहे स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च 2016. आता याला क्लोजिंग स्टॉक म्हणतो, कारण की हे वर्षाची शेवटची तारीख आहे. क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट करतो आपण, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. आउटस्टँडिंग सॅलरी, प्रत्येक आउटस्टँडिंग आपण ॲड करतो. मग आउटस्टँडिंग सॅलरी ॲड इन एक्सपेन्सेस म्हणजे ॲड इन सॅलरी, त्यासाठी मी सॅलरीला टिक मार्क करून ठेवली. आणि देणं आहे, देणे म्हणजे लायबिलिटी साईड. वेजेस पेड इन ॲडव्हान्स, याला आपण प्रीपेड म्हणतो. ॲडव्हान्स म्हटलं तरी चालेल, ॲडव्हान्स पेमेंट ऑफ वेजेस किंवा प्रीपेड शब्द वापरतो. प्रीपेड मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक आउटस्टँडिंग ॲड करतो, परंतु प्रीपेड आणि ॲडव्हान्स किंवा प्री रिसिव्ड हे नेहमी लेस करतो. मग वेजेसला मी टिक मार्क करून ठेवतो. पहिला इफेक्ट लेस करतो. दुसरा इफेक्ट आउटस्टँडिंग जर लायबिलिटी साईडला असेल तर प्रीपेड कुठं दाखवणार आपण? ॲसेट साईडला. डेप्रिसिएशन हा पण पॉईंट माहिती आहे आपल्याला. डेप्रिसिएशन ॲसेटमधून नेहमी लेस करतो. डेप्रिसिएशन म्हणजे घसारा किंवा झीज, याच्यामध्ये मालमत्तेची किंमत नेहमी कमी होते, म्हणजे लेस फ्रॉम ॲसेट. लँड अँड बिल्डिंग आणि प्लांट अँड मशिनरीमधून लेस करायचं आहे. मग लँड अँड बिल्डिंगला मी टिक मार्क करून ठेवतो इथे, आणि प्लांट अँड मशिनरीला मी टिक मार्क करून ठेवतो. या टिक मार्क यासाठी आहेत की याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, याला आपल्याला एक व जागा सोडायची असते. राईट ऑफ म्हणजे करून टाकणे 500 फॉर फर्दर बॅड डेट्स. ट्रायल बॅलन्समधले बॅड डेट्स वेगळे आहेत आणि हे बॅड डेट्स फर्दर म्हणजे नवीन बॅड डेट्स आहेत. मग याचा पहिला इफेक्ट डेटर्समधून लेस करतो. मग डेटर्सला मी इथे टिक मार्क करून ठेवतो. सन्ड्री डेटर्सला मी टिक मार्क केलेले आहे. आणि बॅड डेटचा आपल्याला फॉर्मॅट लिहायची गरज नाही आहे किंवा लिहिला तरी चालेल. मी बॅड डेट्सला सुद्धा इथे टिक मार्क करून ठेवतो. या व्यतिरिक्त इथे काही ॲडजस्टमेंट काही वेळेस दिलेले असतात. इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. त्यामुळे एक्झाम्पल वाचताना नेहमी पहिल्यापासून एक्झाम्पल वाचावं, मधूनच एक्झाम्पलला सुरुवात करू नये. एक्झाम्पल जर आपण पाहिलेलं आहे, आपण ट्रायल बॅलन्स पाहिला, आपण ॲडजस्टमेंट सगळ्या पाहिलेल्या आहेत. आता याचं पोस्टिंग आपण जसं मागाशी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने पोस्टिंग करूयात. बघा नीट समजून घ्या. प्रत्येक आयटमचं पोस्टिंग करूयात. ओपनिंग स्टॉक कुठे दाखवणार? ओपनिंग स्टॉक आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला पहिल्याच ओळीला टू ओपनिंग स्टॉक 9,000 रुपीज. टू ओपनिंग स्टॉक 9,000 रुपीज. कॅश इन हँड, कॅश इन हँड कुठे दाखवणार आपण? बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. सुरुवातीला फिक्स्ड ॲसेट असतात दीर्घ कालावधीसाठी, ज्या 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी आपल्याकडे असतात. त्यामध्ये बिल्डिंग येईल, मशिनरी येईल, फर्निचर येईल, मोटर कार येईल. या ॲसेट फिक्स्ड ॲसेट असतात. त्याच्यामध्ये इंटेंजिबल ॲसेटसुद्धा तुम्ही दाखवू शकता. गुडविल असेल, पेटंट्स अँड राईट असेल, कॉपीराईट्स असतील. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट येतात. म्हणजे साधारण फिक्स्ड ॲसेटला एक साधारण तुम्ही 7 ते 10 ओळी जागा सोडायची. इन्व्हेस्टमेंटसाठी एक 2 ओळी जागा सोडायची. त्याच्यानंतर करंट ॲसेट म्हणजे ज्या प्रत्येक दिवशी, प्रत्येक महिन्याला
किंवा 3 महिन्याला बदलत जातात त्याला आपण करंट ॲसेट म्हणतो. 1 वर्षाच्या आतमध्ये त्याची किंमत सातत्याने बदलत जाते. तर कॅश इन माहीत आहे आपल्याला, कॅश दररोज आपल्याकडे बदलते. माल विकला की कॅश येते, माल खरेदी केला की कॅश जाते, म्हणजे आपल्याकडे कॅश सातत्याने बदलत जाते, त्याला आपण करंट ॲसेट म्हणतो. म्हणून हे सुरुवातीला एक साधारण 8 ते 10 वय सोडून मी कॅश इन हँड ॲसेट साईडला लिहितो. कॅश इन हँड 1200, 1200. यानंतर आहे डिस्काउंट अलाउड. डिस्काउंट अलाउड हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा आयटम आहे. पण एक लक्षात घ्या, ट्रेडिंग अकाउंटला पहिला आयटम ओपनिंग स्टॉक असतो, दुसरा परचेसेस असतो. तसं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पहिला आयटम हा सॅलरी पाहिजे. मग सॅलरी आणि ग्रॉस लॉस जर आला तर तो लिहिण्यासाठी एक साधारण मी 3 ओळी जागा सोडतो आणि नंतर लिहितो टू डिस्काउंट अलाउड. टू डिस्काउंट अलाउड 450 रुपीज, 450 रुपये. त्यानंतरचा आयटम आहे सॅलरीज. सॅलरीज आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवतो. एक ओळ मी नेहमी जागा सोडणार आहे टू सॅलरीज. याला सॅलरीजला टिकमार्क आहे बघा, टिकमार्क आहे म्हणजे त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. मग इनर कॉलमला मी लिहिलेलं आहे 650. इनर कॉलम तुम्ही आखला तरी चालेल, नाही आखला तरी चालेल. इनर कॉलम मी आखलेलं नाही आहे, ॲझ्युम केलेलं आहे. सॅलरी 650 आणि एक ओळ जागा सोडायची म्हणजे खालच्या वेळेला अंडरलाईन करायची जेणेकरून बेरीज वजाबाकी करता येईल. लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, प्लांट अँड मशिनरी या तिन्ही ॲसेट आहेत आणि या ॲसेट आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दाखवतो. मग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लँड अँड बिल्डिंग याला टिकमार्क आहे म्हणून मी इनर कॉलमला दाखवतो 25,000. फिक्स्ड ॲसेट आहे त्यामुळे सुरुवातीलाच येणार. फर्निचर फिक्स्ड ॲसेटच आहे परंतु फर्निचरला टिकमार्क नाही आहे, मी आउटरला दाखवतो 9,000. प्लांट अँड मशिनरी, प्लांट अँड मशिनरी याला मात्र टिकमार्क आहे, मी इनर कॉलमला दाखवतो 11,000, 11,000, त्याला एक वेळ जागा सोडतो. सन्ड्री डेटर्स ही सुद्धा ॲसेट आहे परंतु ही करंट ॲसेट आहे, मग ते आपण खाली लिहायचे आहे. सन्ड्री डेटर्स त्याला टिकमार्क आहे, इनर कॉलमला घेतली 12,500, खाली एक वेळ जागा सोडली. इंटरेस्ट पेड आहे, प्रिंटिंग अँड स्टेशनरी आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवतो आपण. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू इंटरेस्ट पेड, टू इंटरेस्ट पेड 425 रुपये आणि टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी, टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी 600 रुपये. पहा प्रॉफिट अँड लॉसचेच आयटम आहे. परचेसेस, वेजेस हे ट्रेडिंग अकाउंटचे आयटम आहेत. परचेसेस आणि वेजेस हे ट्रेडिंग अकाउंटचे आयटम आहेत. त्यामुळे टू परचेसेस आणि त्याला टिकमार्क होती त्यामुळे इनर कॉलमला घेतले मी 16,000, एक ओळ जागा सोडली. आणि टू वेजेस इनर कॉलमलाच घेतलेले आहेत 1,400, त्यालाही टिकमार्क आहे म्हणून एक ओळ जागा सोडलेल्या आहे. पुढचा आयटम आहे सेल्स रिटर्न. हा सेल्समधून वजा करूयात, तो नंतर करूयात. आणि राहिला आता बॅड डेट्स. बॅड डेट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवतो टू बॅड डेट्स. हा मी आत्ता इनर कॉलमला घेतो, आउटरला घेतला तरी चालतो. याचा एक फॉर्मॅट आहे 3 ओळीचा. हा फॉर्मॅट आज तुम्हाला मी पाठ करायला सांगणार आहे. बॅड डेट्सचा फॉर्मॅट आहे बॅड डेट्स म्हणजे ट्रायल बॅलन्समधले दिलेले बॅड डेट्स प्लस न्यू बी डी. न्यू बी डी म्हणजे ॲडजस्टमेंटमधले दिलेले बॅड डेट्स प्लस न्यू आर डी डी. न्यू आर डी डी म्हणजे ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला आर डी डी मायनस ओल्ड आर डी डी. ओल्ड आर डी डी म्हणजे ट्रायल बॅलन्समध्ये क्रेडिट साईडला आर डी डी दिलेला असतो तो आर डी डी. बघा हे बॅड डेट्स आहेत आणि ओल्ड आर डी डी हा ट्रायल बॅलन्समधला आहे. न्यू बॅड डेट्स आणि न्यू आर डी डी हा ॲडजस्टमेंटमधला आहे. मी याला स्टार करून ठेवतो कारण की हे ॲडजस्टमेंटचे आयटम आहेत. आता या उदाहरणामध्ये बॅड डेट्स आहेत ते आपण दिलेलेच आहेत. ओल्ड आर डी डी आपल्याला कुठेही दिलेलं नाही आहे. ओल्ड आर डी डी म्हणजे ट्रायल बॅलन्समध्ये, त्यामुळे मी त्याला आत्ता डॅश करून ठेवतो. म्हणजे न्यू बॅड डेट्स आणि न्यू आर डी डी ॲडजस्टमेंट असेल तर इथं लिहायचं आहे, अन्यथा बेरीज वजाबाकी करून आउटरला घ्यायचं आहे. या पद्धतीने आपण डेबिट साईडचं पोस्टिंग केलेलं आहे. डेबिटचा आयटम एकतर डेबिट साईडला किंवा एकतर ॲसेट साईडला जातो. तसंच क्रेडिटचा आयटम एकतर क्रेडिट साईडला किंवा लायबिलिटी साईडला दाखवतो आपण. तर क्रेडिट साईडचा पहिला आयटम आहे कॅपिटल अकाउंट. कॅपिटल तुम्ही लायबिलिटी साईडला दाखवलं तरी चालेल, पण आपण अकाउंट तयार केलेलं आहे म्हणून कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला, पण ते कॅपिटल म्हणून दाखवायचं नाही आहे तर ते म्हणायचं आहे
बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. दुर्गेशचं कॅपिटल आहे 17,500 आणि दिनेशचं सुद्धा आहे 17,500. 17,500 आणि 17,500. बघा कॅपिटल आपण कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवलेलं आहे. यानंतर आहे सेल्स. सेल्स आपण दाखवतो ट्रेडिंग अकाउंटला. सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवतो. बाय सेल्स इनर कॉलमला घेतले 23,600. एक ओळ जागा सोडलेली आहे. सेल्स 23,600 एक ओळ सोडली. सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेएबल आणि बँक लोन तिन्ही आयटम, तिन्ही आपले कर्ज आणि देणे आहेत. म्हणजे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहितोय आपण सन्ड्री क्रेडिटर्स 14,500. कशावरही ॲडजस्टमेंट नाही आहे. बिल्स पेएबल 3,500 आणि बँक लोन 10,000. आता या बँक लोनला जर त्यांनी टक्केवारी पर्सेंटेज दिले असते तर मात्र त्याच्यावर ॲडजस्टमेंट झाली असते. त्याला हिडन ॲडजस्टमेंट म्हणतो आपण. त्याच्या आपल्याला खाली ॲडजस्टमेंटमध्ये दिली नसेल तरीसुद्धा जर पर्सेंटेज दिले असेल बँक लोनचे, अशा बऱ्याचशा हिडन ॲडजस्टमेंट असतात, पर्सेंटेज दिला असेल तर त्याच्यावर आपल्याला ॲडजस्टमेंट करावी लागते. आता इथे पर्सेंटेज दिलेले नाही आहेत त्यामुळे आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेट नाही करू शकत, म्हणून हे आउटरला घेतलेलं आहे. डिस्काउंट रिसिव्ड, रिसिव्ड शब्द आहे. रिसिव्ड म्हणजे उत्पन्न. उत्पन्न कुठं दाखवतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. किंवा लक्षात नाहीच आलं इथं रिसिव्ड शब्द दिला नसता तर काय केलं असतं, तर मी सांगितलेलं आहे डेबिटचे आयटम डेबिटला किंवा ॲसेटला दाखवा, क्रेडिटचे आयटम क्रेडिटला किंवा लायबिलिटी दाखवा. हा क्रेडिटचा आयटम आहे त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय डिस्काउंट रिसिव्ड. आता इथेही मी 2-3 वेळी जागा सोडलेल्या आहे कारण की वरती आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळू शकतो तो आपण इकडे ट्रान्सफर करू शकतो म्हणून जागा सोडलेल्या आहे. रक्कम लिहिली 750 आणि राहिला आता परचेस रिटर्न. 2 आयटम आपण फक्त ठेवलेले आहेत, एक म्हणजे परचेस रिटर्न आणि एक म्हणजे सेल्स रिटर्न. हा डेबिटचा आयटम आहे पण डेबिट साईडला न लिहिता क्रेडिट साईडला काय करायचं आहे, लेस करायचं आहे. बघा सेल्स रिटर्न डेबिटचा आयटम क्रेडिट साईडमधनं लेस करायचा आहे. मग क्रेडिट साईडमध्ये सेल्स आहेत त्या सेल्समधून लेस करतो मी लेस रिटर्न. सेल्स रिटर्न किती आहे 900 रुपये, 900 रुपीज. सेल्स रिटर्नची रक्कम किती आहे 900 रुपये. ती मी सेल्समधून वजा केली, आउटरला आले 22,700 रुपये. आउटरला आले 22,700 रुपये. आता परचेस रिटर्न क्रेडिट साईडला आहेत, हे क्रेडिट साईडला न लिहिता डेबिट साईडमधनं काय करायचे आहेत, लेस करायचे आहेत. परचेसेसमधून लेस परचेस रिटर्न किंवा मी त्याला फक्त रिटर्न म्हणतो, त्याची रक्कम आहे 1,100 रुपये आणि ती वजाबाकी करून मी आउटरला लिहिलेले आहे 14,900 रुपये. बघा नीट समजून घ्या. प्रत्येक आयटमचं पोस्टिंग करायचं आहे आणि सांगितलेलं पोस्टिंग कसं करायचं आहे. डेबिटचा आयटम डेबिटला किंवा ॲसेटला अपोजिट साईडला गेला तर लेस करा, क्रेडिटचा आयटम क्रेडिटला किंवा लायबिलिटी साईडला अपोजिट साईडला गेला तर लेस करा आणि ट्रायल बॅलन्समधील प्रत्येक आयटमचा एकच इफेक्ट होतो. डबल इफेक्ट आपण कुठेही दाखवलेला नाही. बरोबर. आता हा ट्रायल बॅलन्स तुमच्या लक्षात आला असेल की याचं पोस्टिंग कसं करायचं आहे. आता याच्यामध्ये बरेचसे आयटम येतात परंतु या एक्झाम्पलमध्ये खूप कमी आयटम दिलेले आहेत त्याचं आपण पोस्टिंग केलेलं आहे. आता मात्र ॲडजस्टमेंट, प्रत्येक ॲडजस्टमेंटचे आपल्याला 2 इफेक्ट करायचे आहेत. लक्षात घ्या प्रत्येक ॲडजस्टमेंटचे आपल्याला किती इफेक्ट करायचे आहेत, 2 इफेक्ट करायचे आहेत. आता हे इफेक्ट कसे करायचे ते नीट समजून घ्या परत एकदा. द स्टॉक ऑन hand on 31st March 2016 was valued at ₹14,500. बरेच विद्यार्थी एकच इफेक्ट करतात, दुसरा इफेक्ट गडबडीमध्ये करत नाहीत आणि त्यामुळे अकाउंट टॅली होत नाही. 2 इफेक्ट झाल्याशिवाय आपण पुढची ॲडजस्टमेंट वाचायची नाही. पहिलं ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. लक्षात घ्या स्टॉक म्हणजे माल आणि मालाची नोंद आपण कोणत्या अकाउंटला करतो, ट्रेडिंग अकाउंटला. ओपनिंग स्टॉक हा डेबिटला असतो तर क्लोजिंग स्टॉक हा कुठे असतो, क्रेडिट साईडला. ओपनिंग स्टॉक सुरुवातीला असतो त्यामुळे क्लोजिंग स्टॉक आपण कुठे घेतोय, शेवटी घेतोय बाय क्लोजिंग स्टॉक आणि त्याची रक्कम आहे 14,500. हा एकच इफेक्ट झाला, दुसरा इफेक्ट झाल्याशिवाय केल्याशिवाय पुढे जायचं नाही. मग दुसरा इफेक्ट कुठे दाखवणार आपण, स्टॉक ही मालमत्ता आहे आपली, मालमत्ता आपण कुठे दाखवतो, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दाखवतो. इथे मात्र बाय शब्द लिहायचा नाही. बरेच विद्यार्थी बाय शब्द लिहितात. इथे बॅलन्स शीट आहे, बॅलन्स शीटला डेबिट आणि क्रेडिट साईड नसते, हा अकाउंट नाही आहे, स्टेटमेंट आहे. त्यामुळे इथे आपण फक्त क्लोजिंग स्टॉक असा शब्द वापरलेला आहे आणि त्याची रक्कम आहे, किंमत आहे 14,500 रुपये. बघा क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट केले, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. पुढची ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग सॅलरी
प्रत्येक आउटस्टँडिंग काय करतो नेहमी आपण ॲड करतो. प्रत्येक आउटस्टँडिंग काय करतो ॲड करतो. आणि खर्चाची रक्कम देणे आहे. देणे म्हणजे कुठली बाजू झाली लायबिलिटी साईड. म्हणजे आउटस्टँडिंग सॅलरीचे दोन इफेक्ट. ॲड इन सॅलरी जो खर्च असेल, आउटस्टँडिंग रेंट असेल तर रेंटमध्ये ॲड करा, आउटस्टँडिंग वेजेस असेल तर वेजेसमध्ये ॲड करा, आउटस्टँडिंग प्रिंटिंग असेल तर प्रिंटिंगमध्ये ॲड करा, आउटस्टँडिंग रेंट असेल इन्शुरन्स असेल तर त्याच्यामध्ये ॲड करा. आता याच्यामध्ये आउटस्टँडिंग सॅलरी सांगितलं, मग सॅलरीमध्ये ॲड करा. आणि बॅलन्स शीटच्या कोणत्या बाजूला येणार लायबिलिटी साईडला 350 रुपये. आधी सॅलरीमध्ये ॲड करतो मी. सॅलरीमध्ये ॲड आउटस्टँडिंग प्लस आउटस्टँडिंग 350 रुपये. बेरीजच करायचं आहे. बेरीज आउटरला आली 1000 रुपये. पहिला इफेक्ट ॲड इन एक्सपेन्सेस आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग सॅलरीज. इथेही मुलांची बऱ्याच वेळा चूक होते. आउटस्टँडिंग सॅलरीज रक्कम किती लिहायची आहे, तर आउटरची व्हॅल्यू घ्यायची नाही आहे. ॲडजस्टमेंट किती रुपये, आउटस्टँडिंग किती रुपये होते 350. मग इथे सुद्धा आपल्याला किती रुपये लिहायचे 350. जेवढे पगाराचे देणे आहेत तेवढीच रक्कम तिथे लिहायची आहे. आउटस्टँडिंगच्या बरोबर उलट पुढची ॲडजस्टमेंट आहे पेड इन ॲडव्हान्स. पेड इन ॲडव्हान्सला प्रीपेड म्हणतो आपण. पेड इन ॲडव्हान्सला काय म्हणतो आपण प्रीपेड म्हणतो. आणि रिसिव्ड इन ॲडव्हान्स असेल तर प्री रिसिव्ड म्हणतो. हे लक्षात ठेवा. पेड इन ॲडव्हान्स. आता प्रीपेड आउटस्टँडिंग नेहमी ॲड करतो तर प्रीपेड काय करणार आपण लेस करणार. आउटस्टँडिंग नेहमी लायबिलिटी साईडला दाखवतो, मग प्रीपेड नेहमी कुठं दाखवणार आपण ॲसेट साईडला. मग प्रीपेडचे दोन इफेक्ट काय झाले लेस फ्रॉम कशातून लेस करणार आता वेजेसमधून. आणि दुसरा इफेक्ट कुठं दाखवणार ॲसेट साईडला. मग वेजेसमधून लेस करा. लेस प्रीपेड किती रुपये प्रीपेड आहेत 600 रुपये. 600 रुपये वजा करा आउटरला आले 800 रुपये. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेटला दाखवायचा आहे प्रीपेड वेजेस. किती रुपये लिहिणार तुम्ही आता आउटरची व्हॅल्यू घेणार का इनर कॉलमची, तर जेवढे प्रीपेड आहेत तेवढीच व्हॅल्यू घ्यायची इनर कॉलमची 600 रुपये. प्रीपेड वेजेस 600 रुपये झाले. आउटस्टँडिंग आणि प्रीपेडचे दोन इफेक्ट झालेले आहेत. आउटस्टँडिंगच्या बरोबर उलट प्रीपेडचे इफेक्ट असतात. आउटस्टँडिंग ॲड प्रीपेड लेस. आउटस्टँडिंग लायबिलिटीला प्रीपेड कुठं दाखवणार ॲसेट साईडला दाखवणार. आता यानंतर डेप्रिसिएशन माहिती आहे आपल्याला. डेप्रिसिएशन नेहमी आपण काय करतो ॲसेटमधून लेस करतो, कारण की वस्तूची झीज होते, त्यामुळे वस्तूची किंवा मालमत्तेची किंमत कमी होते. लँड अँड बिल्डिंगवर डेप्रिसिएशन 5% आहे. लँड अँड बिल्डिंगमधून लेस डेप्रिसिएशन ॲट 5%. आता हे 5% कसे काढायचे, तर 25,000चा 5% म्हणजे 25,000 गुणिले 5/100. किंवा दुसरी एक सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे, ती पद्धत तुम्ही लक्षात ठेवली तरी चालेल. 25,000चा आधी 10% काढायचा. लक्षात घ्या प्रत्येक संख्येचा 10% म्हणजे शेवटचा अंक कॅन्सल होतो. म्हणजे 25,000चा 10% किती रुपये झाला 2,500. याच्या हाफ निम्मा म्हणजे 5% झाला. 2,500च्या निम्मा किती होणार आहे 1,250. मग लँड अँड बिल्डिंगचे डेप्रिसिएशन किती रुपये येणार 1,250. आणि वजाबाकी आउटरला आलेले आहे 23,750. वजाबाकी आउटरला किती आली 23,750. मशिनरीवर 10% डेप्रिसिएशन आहे. लेस डेप्रिसिएशन ॲट 10%. 10% मगाशीच मी सांगितलं प्रत्येक संख्येचा 10% म्हणजे शेवटचा अंक फक्त कॅन्सल होणार. 11,000चा 10% शेवटचा अंक कॅन्सल झाला म्हणजे 1,100 रुपये. म्हणजेच वजाबाकी आली 9,900 रुपये. हा एक इफेक्ट झाला. असं समजायचं नाही की ते दोन ठिकाणी लेस केले म्हणजे दोन इफेक्ट झाले, तर ॲडजस्टमेंट दोन आहेत. दोन्ही ॲसेटमधून लेस हा पहिला इफेक्ट झाला. पहिला इफेक्ट लेस फ्रॉम ॲसेट. डेप्रिसिएशनचा पहिला इफेक्ट काय असतो मालमत्तेची किंमत कमी होते. आणि दुसरा इफेक्ट हा नुकसान आहे. नुकसान कुठे दाखवतो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. मग याचा दुसरा इफेक्ट तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवावं लागेल. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेप्रिसिएशन ऑन. आता हे डेप्रिसिएशन कशावर काढलेलं आहे, तर लँड अँड बिल्डिंगवर कॅल्क्युलेट केलेलं आहे. लँड अँड बिल्डिंगवर किती रुपये डेप्रिसिएशन आकारलं आहे आपण 1,250 रुपये डेप्रिसिएशन आकारलं आहे. 1,250. आणि दुसरं डेप्रिसिएशन आकारलेलं आहे प्लांट अँड मशिनरीवर. आणि प्लांट अँड मशिनरीवर आपण किती रुपये डेप्रिसिएशन आकारलेलं आहे 1,100 रुपये. 1,100 रुपये म्हणजे एकूण डेप्रिसिएशन आपल्या दोन्ही ॲसेटचे मिळून 2,350 हे आपण आउटरला घेतलेलं आहे. बेरीज वजाबाकी याच्यामध्ये कोणतीही चूक करायची नाही. ठीक आहे.
आता यानंतर शेवटचे ॲडजस्टमेंट आहे राईट ऑफ 500 फॉर फर्दर बॅड डेट्स. बॅड डेट्स म्हणजे बुडीत रक्कम, म्हणजे कर्जदाराकडून आपणास 500 रुपये मिळणार नाहीत. मग पहिला इफेक्ट बॅड डेटचा काय करणार आपण, लेस फ्रॉम डेटर्स, आणि दुसरा इफेक्ट कुठं दाखवतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. बॅड डेट्स म्हणजे कर्जदाराकडून रक्कम मिळणार नाही आपल्याला, ती रक्कम त्यातून वजा करणार आपण, आणि लॉस झाला, लॉस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. मग ॲसेट साईडला डेटर्स आहेत, डेटर्समधून आपण बॅड डेट्स काय करतो, लेस करतो. लेस बॅड डेट्स, किती रुपये बॅड डेट्स सांगितलेले आहेत, 500 रुपये, म्हणजे आउटरला आले 12,000 रुपये. बघा पहिला इफेक्ट डेटर्समधून लेस, आणि दुसरा इफेक्ट नुकसान आहे. नुकसान कुठं दाखवतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. सेपरेट लिहिले तरी चालते, परंतु इथे आपण फॉर्मॅट तयार केलेला आहे आणि मी स्टार करून ठेवला आहे. मगाशीच मी सांगितलेलं होतं स्टार केलेले आयटम आहेत, म्हणजे हे काय आहेत, तर ॲडजस्टमेंटचे आयटम आहेत. तर हा बॅड डेट्स किती रुपये आहे, नवीन 500 रुपये. जुना बॅड डेट्स ट्रायल बॅलन्समधला 325, ॲडजस्टमेंटमधला 500, म्हणजे एकूण किती झाला 825. न्यू RDD कुठे ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं नव्हतं, आपण सगळे ॲडजस्टमेंट पाहिलेले आहेत. नवीन RDD आपल्याला कुठेही दिलेलं नाही आहे, त्यामुळे नील परत 825. ओल RDD सुद्धा ट्रायल बॅलन्समध्ये दिला नव्हता, म्हणजे आउटरला किती रुपये आले, 825 रुपये. ह्या पद्धतीने आपण पूर्ण एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे. आता याच्यानंतर क्लोजिंग अत्यंत महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला लेजरमध्ये सांगितलेलं आहे, क्लोजिंग करताना ज्या बाजूची बेरीज जास्त असते ती बेरीज दोन्ही बाजूला लिहायची, आणि ज्या बाजूची बेरीज कमी असते तिथे फरक लिहायचा आहे. आता हे नीट व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आपल्याला. आता क्लोजिंग करताना पहिल्यांदा आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज करूया. ट्रेडिंग अकाउंटची बेरीज करताना बघत आता कोणती बेरीज जास्त आहे, तर इकडची बेरीज 20, 30, 36, 37,200 आहे, आणि इकडची बेरीज 14 आणि 9, 23, 24,700 बेरीज आहे. बघा मी सांगितल्याप्रमाणे आता जी बेरीज जास्त आहे ते आपण दोन्ही बाजूला लिहितो, म्हणजे इथे मी दोन्ही बाजूला किती संख्या लिहिणार आहे, 37,200, कारण की 37,200 ही संख्या जास्त आहे, ती दोन्ही बाजूला लिहिली. आता या 37,200 मधून आपल्याला किती वजा करायचे आहेत, 24,700 वजा करायचे आहेत, आणि फरक जे बाजूची बेरीज कमी होती त्या बाजूला लिहायचं आहे. तर 37,200 मधून 37,200 मधून 24,700 वजा केले तर आपल्याला डेबिट साईडला फरक मिळणार आहे. डेबिट साईडला फरक येईल त्याला आपण म्हणतो टू ग्रॉस प्रॉफिट कॅरेड डाऊन. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरेड डाऊन कंसामध्ये लिहितो आपण ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे डेबिट साईडला फरक आलेला आहे. 37,200 मधून 24,500 जर वजा केले तर आपला ग्रॉस प्रॉफिट येणार आहे 12,500. या संख्येला कोणी अंडरलाईन करायची नाही, शक्यतो गोल करण्याची पण गरज नाही आहे. इथे आपण स्टार आणि अंडरलाईन केलेला आहे, म्हणजे बॅलन्सिंग फिगर आहे. आता ट्रेडिंग अकाउंटच्या जो डेबिटचा फरक होता ग्रॉस प्रॉफिट, तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला जातो. हा क्रेडिट साईडला ब्रॉड डाऊन करायचा आहे. मग इथे लिहायचं आहे बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन किती रुपये फरक आलेला होता, 12,500 रुपये. हा फरक आहे तो इकडे आपण ट्रान्सफर केलेला आहे. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची दोन्ही बाजूची बेरीज करूयात. तर क्रेडिट साईडची बेरीज 13,250 क्रेडिट साईडची बेरीज आहे 13,250. डेबिटची बेरीज 2, 3, 4, 5,000. डेबिटची बेरीज आहे 5,650. क्रेडिटची बेरीज 13,250, डेबिटची बेरीज 5,650. निश्चितच म्हणजे आपल्याला क्रेडिट साईडची बेरीज दोन्हीकडे लिहावी लागणार आहे. क्रेडिट साईडची बेरीज जास्त आहे, ती दोन्ही बाजूला लिहूयात आपण 13,250. 13,250. आता या 13,250 मधून डेबिटचे 5,650 ह्याची जी बेरीज होती 5,650 ती वजा करायची आहे. 5,750 जर यातून आपण वजा केले तर फरक येणार आहे 7,600 रुपये. हा जो फरक येईल त्याला स्टार करून काय म्हणतो आपण, टू नेट प्रॉफिट कॅरेड डाऊन. आणि याला आता ट्रान्सफर टू वगैरे म्हणायची गरज नाही आहे. तर हा प्रॉफिट
एकाचा नाही आहे, तर आपण पाहतोय 11वीमध्ये आपण सोल प्रोप्रायटर पाहिलेला होता, एकल व्यापारी पाहिला होता. इथे आपण पार्टनरशिप फर्म बघतोय. याच्यामध्ये 2 पार्टनर्स आहेत, दुर्गेश आणि दिनेश, बरोबर. मग दुर्गेश आणि दिनेश यांचा रेशो नॉर्मली दिलेला असतो, 3:2, 5:3 इक्वली असतो, 2:1 असतो, 1:2 असतो. पण या उदाहरणामध्ये आपल्याला रेशो दिलेला नाही, आणि रेशो दिला नसेल तर पार्टनरशिप ॲक्टनुसार आपल्याला हा जो प्रॉफिट आहे तो दोघांमध्ये समान वाटायचा आहे. तर दोघांची नावं आहेत दुर्गेश कॅपिटल आणि दिनेश कॅपिटल. 7,600 समान वाटायचे आहेत, म्हणजे 7,600ला 2ने भागायचं आहे, म्हणजे दोघांना रक्कम येणार आहे 3,800 आणि 3,800. हे मी आउटरला लिहित नाही, आउटरला 7,600 रुपये लिहिले आहेत, त्यामुळे डिस्ट्रीब्युशन आहे ते डिस्ट्रीब्युशन मी इनर कॉलमला लिहिलेलं आहे. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट, म्हणजेच आपल्या कॅपिटल अकाउंटला काय होणार आहे, क्रेडिट होणार आहे. मग कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय नेट प्रॉफिट ब्रॉट डाऊन लिहिलेलं आहे आपण, बाय नेट प्रॉफिट ब्रॉट डाऊन. दोघांना प्रॉफिट समानच आहे, 3,800 3,800. चला, पहिला आपण अकाउंट कोणता क्लोज केला होता, ट्रेडिंग अकाउंट क्लोज केला, ग्रॉस प्रॉफिट मिळाला, तो ग्रॉस प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला पाठवला. दुसरा अकाउंट कोणता क्लोज केला आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज केला, त्याला नेट प्रॉफिट मिळाला, तो नेट प्रॉफिट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला पाठवला. आता तिसरा कॅपिटल अकाउंट आपल्याला क्लोज करायचा आहे. हा अकाउंट क्लोज करताना इथे सुद्धा तेच नियम वापरायचा आहे, जी बेरीज जास्त आहे ती दोन्ही बाजूला लिहायची आहे. इथं डेबिटला तर काहीच नाही आहे, मग क्रेडिटचीच बेरीज जास्त असणार आहे, आणि ती बेरीज 7 आणि 3 10, म्हणजे 21,300 आलेले आहे. दोघांचं कॅपिटल सेम आहे, दोघांचा नेट प्रॉफिट सेम आहे, म्हणून बेरीज सेम आहे. बऱ्याच वेळा कॅपिटल वेगवेगळं असतं, रेशिओ वेगवेगळा असतो, तेव्हा वेगळी बेरीज येते. इथे सुद्धा लिहायचं आहे 21,300 21,300. आता इकडे फरक मिळालेला आहे आपल्याला, 21,300 21,300 हीच फरकाची रक्कम आहे. याला स्टार करून म्हणायचं आहे टू बॅलन्स कॅरीड डाऊन. याला काय म्हणायचं आहे, टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हा फरक बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दाखवतात, हा एक लक्षात ठेवा. ट्रेडिंग अकाउंटचा फरक ग्रॉस प्रॉफिट प्रॉफिट अँड लॉसला पाठवला, प्रॉफिट अँड लॉसचा फरक नेट प्रॉफिट कॅपिटल अकाउंटला पाठवला, कॅपिटल अकाउंटचा फरक टू बॅलन्स कॅरीड डाऊन हा कुठं पाठवायचा आहे, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला पहिल्याच वेळेला पाठवायचा आहे. कॅपिटल्स अंडरलाईन दुर्गेश आणि दिनेश. तुम्ही आउटर लिहिलं चालेल, इनरला घेऊन आउटरला घेतलं चालेल. मी इनर कॉलमला घेतो 21,300 21,300. तुम्ही आउटरला घेतला तरी चालेल, म्हणजे दोघांची बेरीज झाली आउटरला 42,600. झालं. या पद्धतीने आपण अकाउंट्स क्लोज केलेले आहेत. आता सर्वात शेवटी आपली जी बॅलन्स शीट आहे, इथे मात्र दोन्ही बाजूची बेरीज ही सारखीच असावी लागते, बॅलन्स शीटला फरक येत नाही. बरेच विद्यार्थी असे करतात, एकाच बाजूची बेरीज करतात आणि दोन्ही बाजूला लिहितात, त्यामुळे त्यांना असं वाटतं की एक्झाम्पल टॅली झालं, पण ते एक्झाम्पल टॅली होत नाही. दोन्ही बाजूची बेरीज यावी लागते. मग बेरीज करूयात आपण आता. $70,950 ही बेरीज लायबिलिटी साईडची आलेली आहे. आता ॲसेट साईडची बेरीज बघूयात आपण, तेवढीच येते का. याची बेरीज 70,950 रुपये झालेले आहे. या पद्धतीने आपण फायनल अकाउंटचं एक्झाम्पल टॅली करू शकतो. या एक्झाम्पलला 15 मार्क्स आहेत, म्हणजे आत्तापर्यंत जो सिलेबस आहे ह्याच्या आधी 20 मार्क असायचे, परंतु सिलेबस चेंज झाल्यामुळे, पॅटर्न चेंज झाल्यामुळे 80-20चा पॅटर्न असल्यामुळे आपल्याला याला 15 मार्क्स आहेत. तर 15 मार्क्ससाठी फायनल अकाउंट आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. हे पहिलं 2020मधलं एक्झाम्पल होतं. आता याच्यामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही कॅपिटल अकाउंट तयार केलं नाही तर काय होऊ शकतं ते थोडक्यामध्ये लिहून दाखवतो. जर तुम्ही कॅपिटल अकाउंट तयार केलं नाही तर काही गोष्टीमध्ये चेंज होतो, तो कोणता ते सांगतो.
कॅपिटल अकाउंट आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला असतो क्रेडिट साईडला, बरोबर. मग अशी मी सांगितलं की ते एकतर तो लायबिलिटी साईडला दाखवतात किंवा कॅपिटल अकाउंट दाखवतात. जर लायबिलिटी साईडला दाखवला तर तो या पद्धतीने येणार, कॅपिटल अकाउंट अंडरलाईन. पहिला कोण आहे, दुर्गेश 17,500. त्याला 3-4 वेळी जागा सोडावी लागेल. आपण एकच वेळ सोडूया आत्ता, एक्झाम्पलमध्ये ॲडजस्टमेंट नाही आहेत म्हणून. दिनेश 17,500. यालाही 3-4 वेळी किंवा 5-6 वेळी जागा लागते, परंतु आता आपण जागा सोडलेली नाही आहे कारण की आपल्याला माहिती आहे एकच ॲडजस्टमेंट आहे. त्यामुळे त्याच्यानंतर कॅपिटल अकाउंटला कोणतंच पोस्टिंग नव्हतं आणि मगाशी आपण जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज केला होता त्याच्यामध्ये नेट प्रॉफिट आला होता आणि दुर्गेशचा प्रॉफिट 3,800 होता, दिनेशचा प्रॉफिट 3,800 होता. मग हा जो प्रॉफिट आहे तो कॅपिटलमध्ये काय केला असता, आपण ॲड केला असता. ॲड नेट प्रॉफिट, ॲड नेट प्रॉफिट 3,800 आणि 3,800. म्हणजे दुर्गेशचं कॅपिटल आलं असतं 21,300 आणि दिनेशचं पण कॅपिटल आलं असतं 21,300. एक तर तुम्ही ही पद्धत वापरा किंवा एक तर तुम्ही ही पद्धत वापरा, म्हणजे इथे तुम्हाला तीच रक्कम मिळणार आहे. 21,300, 21,300, 42,600. इथे पण तीच रक्कम तुम्हाला मिळालेली आहे. या मेथडपेक्षा ही मेथड का चांगली आहे तर याच्यामध्ये तुम्हाला डेबिट क्रेडिट ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होणार नाही. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट झालं की कॅपिटल अकाउंटला क्रेडिट करा. ओके, कॅपिटल अकाउंटला डेबिट झालं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला क्रेडिट करा. ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होणार नाही. आणि ते किती जागा सोडावी लागते हे आपल्याला माहीत नाही आहे कारण की ह्या एक्झाम्पलमध्ये कोणती ॲडजस्टमेंट कॅपिटलवर नव्हती. नॉर्मली कॅपिटलवर इंटरेस्ट ऑन कॅपिटल असतात, इंटरेस्ट ऑन ड्रॉईंग असतात, ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला ड्रॉईंग दिलेलं असतात, कमिशन टू पार्टनरची ॲडजस्टमेंट एखाद्या वेळेस दिलेली असते. अशा ॲडजस्टमेंट आल्या तर याला जास्त जागा लागते आणि बेरीज वजाबाकी करावी लागते. म्हणून आपण कॅपिटल अकाउंट तयारी केलेलं आहे हे कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा. मग कॅपिटल अकाउंट तुम्ही तयार केला तरी चालेल आणि डायरेक्ट कॅपिटल अकाउंटला तुम्ही पोस्टिंग केलं तरी चालेल. हे पहिलं एक्झाम्पल मार्च 2020च्या पेपरमधलं आहे. पुन्हा एकदा बघून घ्या. मार्च 2020च्या पेपरमधलं ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि त्याच्यानंतर आपल्याला बॅलन्स शीट आणि कॅपिटल अकाउंट हे एक्झाम्पल पहिलं आपण सॉल्व केलेलं आहे. यानंतर पुढे अजून आपल्याला बरेच एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. तत्पुरती तुम्ही प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. तुम्हाला ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंग करता आलं पाहिजे. ट्रेडिंग अकाउंटचे आयटम कोणते, प्रॉफिट अँड लॉसचे आयटमचे अकाउंटचे आयटम कोणते, बॅलन्स शीटचे आयटम कोणते, ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट काय होतात आणि सर्वात महत्त्वाचा पार्ट तुम्हाला बेरीज वजाबाकी करता आली पाहिजे. आणि हे सर्व करताना एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे की आपल्याला हे एक्झाम्पल साधारण 25 ते 30 मिनटामध्ये सॉल्व करायचं आहे. पूर्ण सॉल्व करून टॅली करून आपल्याला 25 ते 30 मिनटामध्ये हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. सुरुवातीला करायचे जास्त वेळ लागेल पण नंतर प्रॅक्टिसने तुमचं ते एक्झाम्पल अगदी 20 मिनटामध्ये सुद्धा सॉल्व होईल. धन्यवाद.